नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर निवांत झाडू मारायचं काम चाललेलं माझं. कारण सकाळच्या गडबडीत झाडू मारून होत नाही, त्यामुळे निवांत नंतर मारते मी झाडू. आणि नंतर जरा कॉकरोच झालेत म्हणून कॉकरोचचं औषध करा म्हटलं. डांबर गोळ्या 2 आणि 4 कापराचे वड्या अशा ठेचून त्याचं पुड्या छोट्या छोट्या बांधून कोपऱ्या जिथं कॉकरोच आहेत ना तिथं ठेवायचं. मला तर ह्याचा फरक पडतो, त्यामुळे मी हे करते. आणि हा बघा, हा दगड आम्ही देवगडला होतो त्यावेळेस मी आणलेला हा दगड समुद्रकिनारी गेल्यावरती, पण आता तो फुटलाय. ते मला टाकून द्यायला नको वाटते. ते बघा, त्यांनी चेचत होते मी, पण देवाला पण हे पण बघा त्याला हे करायचं तो म्हणला मला पण थोडं चेचायचं आहे, ते बारीक करायचं आहे. मग त्याचं चालेलं चेचायचं काम, पण त्यानं ठेवलं नंतर सांडून सगळं. त्याचं चालायचं, हे देऊ का तुला, ते देऊ का तुला. हे बघा, अशा पुड्या बांधायच्या आणि ह्या पुड्या जिथं जिथं कॉकरोच ना तिथं ठेवून टाकायचं. आणि हे मी चिलटांसाठी औषध बनवत होते. त्याच्यामध्ये कापूर आणि लवंग घातलेले, मी ते पण ठेचून घेतलेलं. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचा स्प्रे करायचा जिथं हे असतील तिथं चिलटे वगैरे असतील. आणि हे बघा, आता सीताफळ गावाकडून कालच संग्राम सीताफळ देऊन गेला आणि माझा धक्का लागून जरा असं फुटलेलं सीताफळ. नंतर म्हणलं त्याला साफसफाई करूया जरा. पानं पिकलेली म्हटलं मनी प्लांटची काढून घेऊया. मग ती पिकलेली पानं काढून घेतलीत. त्याला थोडं पाणी वगैरे घातलं आणि नंतर म्हटलं बेसिन वगैरे जरा साफसफाई करून घेऊया. बेसिन वगैरे घासून घेतलं. नळ वगैरे साफसफाई काय करल तेवढी कमीच असते. रोज जरी केली तरी चालते, पण 1-2 दिवसातनी आपण करतोच साफसफाई. साफसफाई केल्याने सगळं स्वच्छ असले की आपल्याला पण प्रसन्न वाटतं ना, घरात छान वाटतं, असं पॉझिटिव्हिटी येते ना. त्यामुळे 1-2 दिवसात हे चालूच असतात कामं. नळ वगैरे नीट साफ करून घेतलं, धुतलं वगैरे. बघा आता धुतल्यावर कसं दिसते. आणि मनी प्लांट आतमध्येच ठेवलं मी, ते छान वाटते. नंतर जरा मिरर वगैरे क्लीन करून घेतला. आज जरा थोडंसं वातावरण बरं आहे म्हणून पायपुसणी चेंज केल्या. नंतर नॅपकिन वगैरे चेंज केला, म्हणजे धुवून टाकाव्या जरा सुकतील. आणि नंतर ते हँडवॉश होतं तिथं जरा बघा तांबरल्यासारखं झालंय, ओलं होऊन होऊन. म्हटलं त्याच्यामध्ये जरा पेपर टाकूया, नाहीतर आणखी जास्तच ते तांबरल्यासारखं होईल. दिवसभर काय करल तेवढी कामं कमीच असतात, घरातली साफसफाई वगैरे चालूच. पण आज जरा म्हणू होती ना घरी. रोज आम्ही दोघंच, त्यापेक्षा वेगळं कोणी तर घरी एखाद दिवशी असलं की जरा बरं वाटतं. आपला पण वेगळाच मूड असतोय आपला, गप्पा मारत मारत. 2च माणसं असली ती एकामेकाला बोर झालेली असते, असं पण असते. एकाने ऐकायचं, एकाने बोलायचं. मग ती आज होती घरी, सर गेलेले शाळेत, चाललेली साफसफाई आमची. म्हटलं तू आहेस तर आज बरं वाटते, साफसफाई करायला, ही करूया ती करूया. ती पण करते मला मदत. नंतर ह्यानी बघा हे टिपॉयवरती पेन्सिल उठवून ठेवले. म्हटलं बघूया जरा कॉलिनचा स्प्रे मारला, म्हटलं कॉलिननं पण थोडं साफ होतं, पण हे थोडंसं साफ झालं, सगळं नाही निघालं त्याचं. त्या लाईटच्या बटनांवरती वगैरे डाग पडले असले ते सुद्धा स्प्रे केले, कॉलिनने छान निघतात. आता हे पुसत होते मी, भरपूर हे केलं पण थोडंसं राहिलंच तरी. नाही ते खोडरबरनं पुसावलं. नंतर म्हटलं आता कांगवे साफ करून घ्यावे. हे बघा केवढे काळे झालेत. आणि नंतर हे धुतल्यावरती बघा कसे दिसतात. मी कंगवे तसे ब्रशनीच घासते कपडे धुवायच्या, छान निघतात त्याने. तुम्ही कसे घासतात मला नक्की सांगा. नंतर कपडे वगैरे धुतले, कपडे सुकत घालून झाल्यावर मग जरा गार्डनिंग केली. जरा काय वांग्याची वगैरे रोपे लावलेली, ते जरा गवत वगैरे आलेलं काढलं. नंतर ना जरा अशी माती त्याच्यातली हलवली, कारण माती हलवली म्हणजे जरा झाडांना ऑक्सिजन भेटतं ना. 1-2 झाडं चांगलेले आहेत, 1-2 झाडांना असं काहीतरी काळं काळं त्याच्यावर झाल्यासारखं झालं, त्यांना औषध वगैरे मारलं पाहिजे. आणि हे बघा किती छान मिरची आली मिरचीच्या झाडाला. खूप दिवस झाला आली. आम्ही शूटिंग करायचं म्हणून ठेवले तर ती लाल लाल व्हायला, पलीकडची तरी काळी झाली बघा थोडी. आज मग 3 मिरच्या काढून घेतल्या मी. आणि हे इथं बघा, हे बघा काळं काळं झाले मिरच्याचं झाड, तरी पण आहेत त्याला मिरच्या आलेत. ते म्हटलं माती वगैरे सगळं हलवून घ्यावी त्याच्यातली. हे वांग्याचं झाड छान आले, आता ते खराब झालेलं पाठीमागचं चांगलं आलं, हे अजून काहीतरी झालं, त्याला औषध मारलं पाहिजे.
हे बघा, हे छान झाले. आता ह्याला फूल वगैरे आले. त्याला वांग आलं ना, मी नक्की तुम्हाला दाखवेन. आणि ही बाकीची झाडं, माझ्या प्रत्येक झाडामध्ये तुळस उगवून आलेलीच आहे. प्रत्येक ह्याच्यात आलेली. आणि हे बघा, मी मिरच्या तोडून आणल्या खाली. म्हटलं काय काय कुंड्या रिकाम्या आहेत ना, त्याच्यामध्ये जरा आता म्हटलं काहीतरी लावूया म्हणून मी कारल्याचं बी, लसूण आणि जरा धने घेऊन आले. नंतर वरती पहिले काय काय कुंड्यातनी रोपं होती, काय काय त्याला फुल येत नव्हतं, काय नव्हतं, अशीच होती राहून. मग ते जरा साफ केलं आणि केवढं निघालं बघा त्याच्यातून. एवढं त्याला फुल पण येत नव्हतं ठेवावं तर. आणि नंतर वरती ब्लँकेट सोबत घातलेली ते मी घेऊन आले खाली. नंतर ना मग जरासं सीताफळ खाल्लं. चिवच चाललेलं हे घाऱ्या खायच्या. रताळे आणलेले सरांनी काल बाजारात, त्याच्या मी घाऱ्या बनवलेल्या. आणि काय चाललं यांचं कार्टून बघायचं, मोटूवर पतलू. नंतर मग मुलं झोपलीत. म्हटलं दरवाजा साफ करून घेऊया, जरा दरवाजावरती डाग पडलेत. हे बाथरूमचे दरवाजे साफ केले. नंतर बाथरूममधले नळ वगैरे हे बघा धुतल्यानंतर कसं दिसतंय छान. साफसफाई केली की छान वाटतं ना. पण कधी कधी आपल्याला पण कंटाळा येतो. आणि कधी कधी वाटतं सगळं एकाच दिवशी करू असं. आता देवाची फुलं वगैरे होती ती वरती म्हटलं गच्चीवरती कुंडीत टाकून येऊया सुकलेली. नंतर मग बेडशीट पण सुकलेलं घेऊन आले, अंतरलं बेडवरती. बघा म्हटलं किती वाजले, तर 2:45 वाजलेले. म्हटलं हे दोघं काय करते, झोप लागली का बघा. ह्या दोघांची झोप लागलेली. चला म्हणलं आपण पण जरा वेळ आराम करूया. नंतर झोपून उठले का मग नंतर कपड्यातली कपडे ठेवली. आणि माझे पिल्लं, मी जायला तिकडं त्यांचं असते, तू काय करते काय नाही त्यांचं चालू असते. नंतर हे सगळी कपडे घड्या घालून घेतलीत. नंतर आता उद्याची डब्याची तयारी करायची म्हणून म्हटलं चला गवार वगैरे निवडूया. गावाकडूनच आणलेली गवार. नंतर देवूने आमचा अभ्यास केलेला. हा बघा देवचा आमचा अभ्यास केवढा छान लिहिलं एक एक. देवचा अभ्यास झाल्यानंतर मग जरा दिदीचा अभ्यास घेतला. दीदी मला इंग्लिश वाचून दाखवत होती. आणि हे बघा आमचा रात्रीचा स्पेशल मेनू काय आहे ओळखा बघू. तर ही आहे दाबेली, कच्ची दाबेली. म्हणून दाबेली करायचा विषय असा की आमच्या घरी डाळिंब होतं. डाळिंब होतं म्हणून म्हणायला लागले. मग आता खूप दिवस झालं दाबेली खाल्ली नाही, दाबेली बनव. बघा मग ही दाबेली बनवल्या, या सगळे खायला. छान आहे ना, छान झालेली दाबेली. असा होता मग आमचा दिवस आजचा. बाय बाय. आणि हां, उद्या माझ्यासाठी काहीतरी खास दिवस आहे. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जाणून घ्या उद्या काय आहे.